नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेत असतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. मागचा भाग तुम्हाला सुद्धा आवडला ना? म्हणजे फॅमिली डॉक्टरसारखा फॅमिली फार्मर असावा, ही संकल्पना नेमकी काय आहे ते आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलं. त्याचबरोबर कृषी विद्यापीठाचं कृषी 2025 हे जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शनसुद्धा आपण बघितलं. विविध विषयांवरची माहिती घेतली आणि त्याचबरोबर रसायनयुक्त किंवा विषयुक्त जे अन्नधान्य आहे ते आपण खायला नाही पाहिजे आणि त्यासाठी विषमुक्त किंवा रसायनमुक्त अन्नधान्य नेमकं कसं असायला पाहिजे, त्यासाठी शेतीमध्ये काय बदल करायला पाहिजेत, याविषयीची संपूर्ण माहिती मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतली होती. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आणि आज आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगत आहोत ना, ही माहिती आपल्या सर्वांसाठी अतिशय लाभदायक आहे. मंडळी, विषयुक्त किंवा रसायनयुक्त आहारामुळे आपल्या सगळ्यांची वाताहात होते आहे. निरनिराळे रोग आपल्याला होत आहेत. यातून आपली सुटका होणं आवश्यक आहे, नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य धूसर आहे. आणि याबाबतची जाणीव जागृती आपल्याला प्रत्येकाला आहे, पण त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करत आहोत का, हा प्रश्न आपण प्रत्येकाने मनाला विचारण्याची गरज आहे. वास्तविक कृषी विद्यापीठाने यात पुढाकार घेतलाय. सेंद्रिय जैविक शाश्वत शेतीबाबत ते निरनिराळी संशोधनं करत आहेत. ती जनतेपर्यंत पोचावीत म्हणून नुकतंच कृषी प्रदर्शन 2025 पुण्यामध्ये त्यांनी भरवलं होतं, ज्याला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. आपण ही रयतेचा दरबारमधून ते जनतेपर्यंत पोचवलं. कृषीशी संबंधित सर्व बाबींचा विचार ह्या प्रदर्शनात मांडला होता. त्यामध्ये मार्गदर्शन आणि सल्लाही होता. आणि मंडळी, ह्या प्रदर्शनामध्ये आम्हाला भेटल्या बीजमाता राहीबाई पोपेरे, पद्मश्री राहीबाई पोपेरे. मला काय नाही वाटलं बाई, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तर मला ह्या मातीचं ध्यान आलं का या मातीची नाळ जोडली म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मला भेटले. नाही कार्याविषयी मी काही म्हणजे माती वाचवली, गावरान बेणं हे कुठं नाहीचं होत चालू होतं, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून स्वतः करताना, स्वतःच्या कुटुंबा करताना आणि स्वतः करताना मी हे स्वतःमध्ये शेतीमध्ये सुरू केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोंभाळणे या छोट्याशा दुर्गम गावच्या या राहीबाई पारंपरिक बियाणांच्या संरक्षक आणि संवर्धक. मला एवढं माहीत नव्हतं एवढं मोठं होईल का जगासमोर जाईल, पण माझ्या कुटुंबापुरतं मी केलं. मग मी नंतर बचत गटांना सांगायचे, पण ते लोक मला काहीतरी वेळ लागलं म्हणायचं, वाईटच बोलायचे. नातेवाईकांना सांगायचे, ते पण मला तशीच बोलायचे. पण माझं काम, मला ह्या कामात खूप अडचणी आल्या, पण माझं एक खंबीरपण मी उभी राहून माझं काम मी सुरूच केलं. आणि ह्या कामानिमित्त मला सहज एक बाईप संस्था भेटली आणि त्या बाईप संस्थेच्या मदतीनं आज जगासमोर काम केलं आहे. त्या बाईप संस्थेने मला त्या जितीन साठे म्हणून साहेब आहेत, त्यांनी एवढी मदत केली का मला एक आई म्हणून पहिलं हे काम मावशिक एवढं नॉलेज आहे तर हे जगासमोर कसं न्यायचं हे काम साठे साहेबांनी केलं आणि त्या बाईप संस्थेने केलं. तर आजही ह्या कामामध्ये मी म्हणते ती बाईप संस्था जर नसती तर माझं खूप दुर्गम गाव आहे, तिथं कोणी येतं आलं नसतं आणि कोणी हे काम जगापासून नेले नाही. मातीशी जोडलेली नाळ, प्रचंड अनुभव, तल्लख बुद्धी आणि परिस्थितीचं समर्पक आकलन असलेल्या या राहीबाई, मुळात शेतकरी असलेल्या राहीबाई जास्त उत्पादनासाठी हायब्रिड बियाणं वापरत, पण त्यातून त्यांचा नातू आजारी पडू लागला. तेव्हा त्यांनी मूळ कारणाचा शोध घेतला. तेव्हा समजलं सेंद्रिय बियाणं वापरली तर आरोग्य उत्तम राहतं.
तसा त्यांनी प्रयोग केला. बचत गटांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून देण्याची सुरुवात केली. आणि एक दूरदर्शन चॅनलवर मला बोलायची संधी भेटली, तर मी एक दूरदर्शन चॅनलचे मी खूप आभार मानते. का हे कोणतंही चॅनल असू दे, कोणताही पत्रकार असू दे, का या पत्रकार बंधूंनी सुद्धा माझं काम जगा पसरण्याचं खूप मोठं काम केलं आहे. आणि ह्या TV चॅनलवाल्यांचा खूप माझा एक मोलाचा वाटा आहे. का मला प्रत्येक देशामध्ये नेऊन उभं केलं. हे मला नाही नेलं, माझ्या कामाला नेलं. आणि जेवढं हे काम लोक मोठं करतील, जेवढं शेतकरी प्रत्येकाच्या बांधापासून जाईल, हा मला खूप अभिमान आहे. का याची खूप गरज आहे. आणि हे जर आम्ही आज जपलं, हे विषमुक्त शेती केली, तरच पुढची पिढीचं चांगली घडल. नाही तर पुढच्या पिढीला काही शिल्लक नाही राहणार. याच्यासाठी प्रत्येकाने माती वाचवली पाहिजे आणि निसर्ग वाचवला पाहिजे. आणि आता त्यांनी देशी बियाणांची बँक सुरू केलेली आहे. जुनं बियाणं जतन केलं पाहिजे. माझ्याकडे 154 वाहनाचं रजिस्ट्रेशन झालं. आता जवळजवळ 200 वाहन आहेत. आणि 18-19 जातीचा वालगी आवडे, 30 जातीचा भाजीपाले आणि 10-12 जातीचे कडधान्य, 16 जातीचं भात हे आजही मी शेतकऱ्यांना करून दाखवते. आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात बेनं देऊन घेऊन चालू आहे. आणि कॉलेजचे मुलं बघा येतात, शेतकरी लोक बघा येतात. फक्त माझ्याकडे आता इथून पुढं पाणी नाही आहे. शेतकरी वर्गाने काय करायला पाहिजे तेही त्या सांगतात. शेतकऱ्यांनी हे गावठी जे आपण नाहीच होत चाललंय ना, कारण जुने माणसं 105 वर्षे, 110 वर्षे, आमच्या इथे एक म्हातारा मेला आता, दावं झालं, मोजून 115 वर्षाचा होता. आणि तो फक्त गाई म्हशी असा जंगलात वळत होता आणि सगळं काम करीत होता. पण तो दूध खात होता आणि सगळ्या पाऊस पडला का रानभाज्या खात होता. मग ह्या रानभाज्यांची एक रानभाजी एक औषधी वनस्पती, हे आपण जतन केल्या पाहिजे. ह्या रानभाज्यासुद्धा वाचवल्या पाहिजे. याच्यामुळं माणसाचा केमिकलनी सगळं आयुष्य कमी जे झालं तर ह्या केमिकलनी झालं आहे. मग आपल्याला जर केमिकल आपलं आयुष्य वाढवायचं, आपली पुढची पिढी चांगली घडवायची असेल, तर आपण हे केमिकल शेतीत माती सगळं कमी केलं पाहिजे. आणि आपलं सेंद्रिय शेती पुढं आणली पाहिजे. आणि सेंद्रिय शेती त्याच्यामध्ये अन्न पण भाजीपाला पण चांगला पिकवला पाहिजे आणि तो सगळ्यांना खायला भेटला पाहिजे. मग सगळ्या शेतकऱ्यांनी हेच केलं पाहिजे का परत आपलं जे पुढं चालू होतं आपण परत मागं वळलं पाहिजे. बघा मंडळी, जागृत झालेला प्रत्येक घटक हेच सांगतोय की सेंद्रिय शेतीकडे वळा. त्यातूनच आम्ही राहीबाईंना विचारलं की तुमच्या कार्यासाठी समाज म्हणून आम्ही काय मदत करू शकतो. नाही, माझी तर आवश्यकता आता मी माझ्यासाठी काहीच मदत मागितली नाही आजकाल, पण समाजासाठी मी मदत मागते. आता मला प्यायला पाणी पुरत नव्हतं, मग मला नाशिकवाल्यांनी 2-4 कार्यक्रमाला गेले, तिथे मी बोलले, मला एक टाकी बांधून दिली पाण्याची. आणि सामायिक मदत तर माझी फक्त शेतीचीच. मी जे सामाजिक काम आहे त्यालाच मदत मागल. का माझ्या शेतीला जर समजा पाणी असलं तर मी आजही तेव्हा मुलांना दाखवेल किंवा शेतकऱ्यांना दाखवेल. पण वरच्या पावसावर कधी आपण बदललो तर निसर्ग बदललाय, कधी पाऊस पडतो कधी उघडतो. जेवढं वरच्या पावसावर पिकल, तर मी म्हणते मला जर समाजासाठीच काम करायची संधी असेल तर मला पाण्याचं काम करून दिलं तर खूप चांगलं होईल. मंडळी, राहीबाईंच्या या भागामध्ये पाण्याचं काम करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्यांना यांना मदत करायची आहे ना, त्यांनी त्या दृष्टीने राहीबाईंना नक्की मदत करावी. तसं तर या भागातील डोंगरांच्या पश्चिम उतारावरून वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात सोडण्याच्या प्रकल्पाबाबतचे 2 एपिसोड आपण 10 वर्षापूर्वी जनता दरबारमध्ये प्रसारित केले आहेत. त्यात संपूर्ण प्रकल्प डिझाईन सकट आपण मांडलेला होता. हे पाणी या भागात आलं ना तर शेतीला प्रचंड बळ मिळेल आणि राहीबाईंची संपूर्ण चिंता मिटून जाईल. का बाबा, आपल्याला जर आयुष्य चांगलं घडवायचं असेल, आपले मुलं बाळ घडवायचं असेल, तर आपण परत गावठी बेण्याकडे वळलं पाहिजे, सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. आणि हा निसर्ग जे आहे आपला, हा निसर्गसुद्धा आपण वाचवला पाहिजे. कारण आपण बदललोय तर निसर्गसुद्धा बदलला आहे, नाही का. कधी पाऊस पडतो आणि कधी गारपीट होती. मग आपण निसर्गाला धरून काम केलं पाहिजे, निसर्गाला धरून चाललं पाहिजे. मंडळी, तसं बघितलं ना तर अन्नधान्याच्या बाबतीत आता जगामध्ये आपला भारत देश स्वयंपूर्ण आहे. आज आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण 50 मिलियन टनावरून 331 मिलियन टनावर आपण गेलेलो आहोत. एवढी मजल आपण त्याची गाठलेली आहे. आणि विशेष म्हणजे धान्य साठा
मोठ्या मुबलक प्रमाणात आपल्याकडं अन्नधान्याच्या बाबतीत उपलब्ध आहे. तसंच भाजीपाला आणि फळामध्ये सुद्धा आपण जगामध्ये नंबर 2ला आहोत. जे 23 मिलियन टन फळं भाजीपाला उत्पादन ज्यास होतं 1950मध्ये, ते आज 351 मिलियन टनावर पोहोचलेलं आहे. नंतर दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा आपण नंबर 1ला आहोत. जे आपलं 17 मिलियन टनावर होतं ते आज जवळजवळ आपल्याला 231 मिलियन टनावर पोहोचलेलं आहोत. त्यामुळं याच्यामध्ये उत्पन्नाच्या याच्यामध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण आहोत, त्याची चिंता नाही. परंतु आपल्या शेतकऱ्याला दर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्याला दर कसा मिळता येईल, तर त्या दृष्टीनं आपल्याला जगाला जे पाहिजे, पॉप्युलेशनला जे पाहिजे, रेसिड्यू फ्री आता लोकांना पाहिजे, ऑर्गॅनिक पाहिजे, नॅचरल पाहिजे. तर त्या दृष्टीनं या ठिकाणी रेसिड्यू फ्री आपल्याला कसं देता येईल, त्या दृष्टीनं आपल्या विद्यापीठामध्ये, चारही विद्यापीठामध्ये संशोधन चालू आहे. म्हणजेच उत्पादन प्रचंड आहे पण ते रसायनयुक्त आहे. हा दोष काढण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. कैलासवासी माजी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती महाराष्ट्र शासनाने नेमली. आणि ती का नेमली, तर युरोपमधलं जे काही शेतकरी कन्वर्ट होत आहेत सेंद्रिय शेतीकडे, तसं आपणही व्हावं. आज आता त्याला झाली जवळजवळ 35 वर्ष. आणि 35 वर्षानंतर आम्ही आता हा टप्पा दाखवतो आहे की सेंद्रिय शेतीपासून आपला केंद्र सरकारचा देखील हा एक मोठा उपक्रम आहे की सेंद्रिय शेतीला चालना देणं. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना काही वेगवेगळे त्यांच्या सुविधा पण द्यायची केंद्र सरकारची पण योजना आहे. मंडळी, या रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे आपलं आरोग्य तर बिघडलं आहेच, पण त्याचबरोबर जमिनींचं आरोग्यही बिघडलेलं आहे. यामध्ये इतरही बरीच कारणं आहेत, जसं पाण्याचा अतिवापर हेही त्यामागचं कारण आहे. आणि त्यामुळे जमिनी क्षारपड होत आहे, म्हणजे जमिनींमध्ये क्षारांचं प्रमाण खूप वाढतंय, जमिनी नापीक होत आहेत. त्या बाबतीमध्ये काय उपाय आहेत याविषयीची माहिती कृषी प्रदर्शनामध्ये देण्यात आली आहे. आत्ताच मी उल्लेख केल्यापासून सबसर्फेस ड्रेनेज सिस्टीम आहे. याशिवाय एरिगेशनमध्ये प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे प्रिसिजन एरिगेशन हा जो कन्सेप्ट आहे, तर ह्याचं पण आपण प्रात्यक्षिक इथे ठेवलेलं आहे की त्यामधून पाणी आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी पाहिजे तेवढ्याच प्रमाणात पाहिजे त्या ठिकाणी देण्यासाठी जी यंत्रणा लागते, तर ती एरिगेशन यंत्रणा आहे, प्रिसिजन एरिगेशन. आणि ह्यामध्येच आपण आता न्यूट्रिगेशन हा कन्सेप्ट आला आहे. त्याच अनुषंगाने मंडळी, आपण ह्या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी निचरा तंत्रज्ञान काय आहे तेही आज आपण समजून घेऊया. शेतकरी बांधवांसाठी हे अत्यंत उपयोगाचं आहे. केमिकल फर्टिलायझर्स आपण जे वापरलेले आहेत त्याच्यामुळे खाली एक लेअर तयार झालेला आहे पूर्ण कडक व्हाईट, त्याला सॉल्ट म्हणतात, सलाईन सॉइल्स. त्याच्यामुळे खाली निचरा होत नाही आहेत, मुळांना ऑक्सिडेशन मिळत नाही आहे, हवा मिळत नाही. त्याच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ह्याला पाईपलाईन घातली की ह्याला 4 बाजूनी होल्स असतात. याच्यामधनं एरिएशनसुद्धा होतं जमिनीचं पोत सुधारतो. एरिएशन झाल्यामुळे वरची जी मीठ आहेत हे सगळं क्षार पाण्यामध्ये निघून जातात बाहेर. जमिनी पाणथळ होत आहेत, क्षारांमुळे जमिनीमध्ये त्याचा थर तयार होतो, पाणी मुरत नाही, मुळांना हवाही मिळत नाही. जमिनीमध्ये जे जास्तीचं पाणी येतं तर ह्याच्यामध्ये आता इथे बघू शकाल, हे बघा इथे खाली असा एक पांढरा लेअर आलेला आहे या जमिनीनं, पण त्याच्यामधनं पाणी खाली उतरत नाही. त्याच्यामुळे हे सगळी जमीन पाणथळ होती. ते पाणी कसं काढायचं, ते क्षार जमा झालेले आहेत सगळे, कडक दगड तयार झालेला होता. आपण जेव्हा काम केलं ना तर ह्या पुढे पूर्ण कडक दगड तयार झाला होता. दगडमधनं पाणी पर्क्युलेशन कसं होईल, सो त्याच्यासाठी हा पर्याय. यामध्ये भूपृष्ठापासून 0.9 ते 1.5 मीटर खोलीचे चर काढले जातात. त्यात सच्छिद्र PVC निचरा पाईप भोवती गाळण किंवा फिल्टर म्हणून 7.5 ते 10 सेंटीमीटर जाडीचा कराळा किंवा चाळ वाळूचा थर किंवा हे जे सिंथेटिक फिल्टर आहेत ना, ते गुंडाळून जमिनीत विशिष्ट उतार दिला जातो. पिकांच्या मुळांच्या कक्षेतील क्षार आणि अतिरिक्त पाणी मातीतून पाझरून प्रथम लॅटरल पाईपमध्ये येतील अशा पद्धतीने लॅटरल पाईप म्हणजे सच्छिद्र पाईप, कलेक्टर पाईप म्हणजे उपनळी आणि सबमेन पाईप म्हणजे उपमुख्य पाईप आणि त्याबरोबरच मुख्य पाईप एकमेकांना जोडले जातात. सच्छिद्र पाईपमधून वाहत येणारं पाणी आणि क्षार कलेक्टर पाईपमध्ये येऊन उपमुख्य आणि मुख्य पाईपद्वारे शेवटी ओढा, नाला किंवा नदीमध्ये सोडण्यात येतं.
हो हो, आता कसं असतं ते एरिया वाईज प्रत्येक डिझाईन वेगळं वेगळं करावं लागतं. आउटलेट जे आहेत हे जवळचा नदी, ओढा, नाला याच्यामध्ये आपण त्याला पाणी बाहेर काढतो. जसं आपण आता बघू शकाल इथल्या ह्या नाल्यामध्ये आपण एक पाईपलाईन घातलेला आहेत आउटलेट. याला अशी सरळ ही मेन लाईन घातलेली आहेत आपण, इथून अशी मेन लाईन घातलेली आहे. तसंच मग आता ह्या मेन लाईनला इथे आपण एक टी जोडलेला आहे. या टीला आपण इथनं अशी आडवी लाईन घालणार की जेणेकरून इकडचं जे सगळं पाणी आहे हे पाणी याच्यामध्ये येईल. हा जो पाईप आहे याला सब लाईन म्हणतात. या सब लाईनमध्ये इकडचं 40 ते 50 फूट पाणी आणि इकडचं 40 ते 50 फूट पाणी याच्यामध्ये कवर करतं. त्याच्यानंतर आपण 100 फुटांवरती पाईप घालतो. दुसरी लाईन जी लॅटरल जी आहे ती, त्याच्यामध्ये तिकडचं 50 फूट इकडचं 50 फूट आपण समजा धरून चला 35 ते 40 ते 50 फूट आपण. आणि ते पाणी सगळं नॅचरल स्लोपने आपण ह्याला स्लोप दिलेला आहे. त्याला पंप वगैरे काही गरज नाही. नॅचरली स्लोपने ते पाणी सगळं बाहेर निघतं. आणि याचं जे डेप्थ आहे मेन लाईनची डेप्थ ही 5 फूट ठेवतो आहे आपण, 4.5 ते 5 फूट. पण जी ही सब लाईन लॅटरल्स जे आहेत लॅटरल्सचे 2.5 ते 3 फूट. ह्या बाजूला जिथून आपण सुरू होती इथे 3 फूट आणि जिथे आपण संपवणार तिथे 2.5 ते 2.25 फूट. याचा खर्च किती येतो तेही समजून घ्या. ह्याला एक आपल्या जमिनीचं जसं आपण पोत असतो त्या ह्याच्यानुसार आपल्याला जरासं किंमत कमी जास्त होती. 70,000 ते 1,20,000. तुमचं आउटलेट किती लांब आहे, जसं हा आता आउटलेट जवळ आहे आपल्याला त्याच्यामुळे याचं अंतर खर्च तेवढा नाही आलेला. परंतु काही काही ठिकाणी आपल्याला 500 मीटरपर्यंत आउटलेट काढावा लागतो बाहेर, त्याचा खर्च हा जास्त येऊ शकतो. काय एका एकरला 70 ते 80,000 रुपये खर्च येऊ शकतो जर आपण 100 फुटांवरती घातलं अंतर तर. 2 पाईपमधलं अंतर 70 ते 80,000 रुपयांपर्यंत खर्च होतो पूर्ण. त्याला वर्ष ते 1.5 वर्षांमध्ये आपली जमीन बऱ्यापैकी काबूमध्ये येते, तयार होईल आपल्याला चांगली. नाही एकदाच करायचं आहे आपल्याला. आणि ह्या पाईपची लाईफ हे 40 ते 50 वर्ष आहे. त्याला जर फिजिकल डॅमेज नाही झालं, एकदा केलं की संपलं. तुम्हाला एकदाच करायचं आहे त्याला, आपल्याला परत काही करायची गरज नाही त्याला. हे क्षारयुक्त पाणी ज्या नाल्यामध्ये सोडण्यात येतं त्या नाल्याच्या प्रदूषणाचं काय, हा प्रश्न मनात आला ना. ते आता हे सगळं पाणी जे आहेत आपल्या सगळं समुद्राला जाऊन मिळतंय. ह्याचा जो pH आहेत किंवा हे जे आहेत ते त्या ह्याला तेवढं डॅमेज करणार नाही. आणि सगळं पाणी जे आहे ते म्हणजे इथलं प्रमाण समजा 10 लिटर आहे तर इथे आपल्याला 1000 लिटर आहेत. 1000 लिटर आणि 10 लिटर तेवढं ते कॉम्बिनेशन करू शकतं कव्हर त्याला. जमिनी वाचवणे ह्याच्यासाठी आहेत. कारण तर मला सांगा ह्याच्यामध्ये अशा जर जमिनी झाल्या इथं पाणी जमा होणार. इथं काही काही ठिकाणी तर 1-1 फूट पाणी आहे जमिनीमध्ये वरती राहतं. जमिनी वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्या राज्यामध्ये क्षारपड जमिनी होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 2000 हेक्टर जमीन दरवर्षी वाढत चाललेलं आहे, क्षारपड होत चाललं. कशा त्याचा वापर म्हणजे रासायनिक खते जास्त वापरून पाण्याचा उपयोग खूप जास्त आहे आपल्याकडे. जिथे 1 लिटर पाणी पाहिजे तिथे आपण 100 लिटर पाणी देतोय शेतांमध्ये. शेतकऱ्यांना जास्त येतंय, उत्पन्न जास्त हवं आहे शेतकऱ्यांना. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्न जास्त हवं आहे. ऊस शेती जास्त येत आपल्याकडे. आणि 8 तास जे लाईटची आपल्याला वेळा सगळ्या काही अवेळी आहेत सगळ्या. त्याच्यामुळे एकदा रात्री 12 वाजता लाईट आली लावली, बंद करायचं नाही करायचं, सोडून द्या पाणी. आता इथे सुद्धा आपण आधी जसं होतं युरियाची आपण 1 बॅग घाला, परंतु सध्या शेतकरी 1च्या ऐवजी 4-4 बॅग घालतात. का? जास्त उत्पन्न यावं याच्यासाठी. अर्थ नाही आहेत. परंतु शेतकऱ्यांना आपण किती जरी सांगितलं तर हे ऐकायला तयार नाही शेतकरी. शेतकऱ्यांनी हेच आहेत की आपण पाण्याचं जर म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पाणी जास्त आहे, क्षार जास्त आहे, तुम्ही रासायनिक जास्त वापरत आहात आणि जर तुम्हाला उत्पन्न जास्त वाढवायचं आहे, याचं परत सांगतो मॅडम की हे क्षारपट जमिनी तेवढा मोठा इश्यू नाही आहे. जमिनी ज्या खराब होत चाललेल्या आहेत, तुम्हाला जमिनीचा पोत बिघडत चालला आहे सगळा. तुम्हाला आज आहेत जमिनी, आज 100 एकर आहेत तर आपल्याला 10 वर्षानंतर ती 10 एकर राहील की नाही याची गॅरंटी नाहीत आपल्याला. कारण एवढ्या जमिनींचं खत वापरतोय आपण. हे करून घ्यायला हवं. शेतकऱ्यांना आवाहन आहेत की तुम्ही रासायनिकचा जर कल कमी करा, रासायनिक खते कमी वापरा. आता हे गोष्ट मान्य आहे की रासायनिक शिवाय पर्याय नाही आहेत, उत्पन्न तेवढं येत नाही. पण हे असं का झालं? रासायनिक हे आपलं 10 ते 15 वर्षांमध्ये एवढं वाढलं. याच्या आधीसुद्धा जमिनी होत होती, शेती होत होती, परंतु एवढा रासायनिकचा वापर होत नव्हता. यातूनच जमिनी नापीक होत आहे. म्हणजे एकेकाळी हेक्टरी 150 ते 200 टन ऊस उत्पादन असणाऱ्या जमिनीमध्ये आता मात्र 50 ते 60 टन
इतकंच उत्पादन होत आहे, तेव्हा जमिनी वाचवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ही निचरा पद्धत काय आहे ना, ही आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण ही एकदाच करायची आहे. कारण ही जी पद्धत एकदा केली ना तर ती 40 ते 50 वर्ष टिकते. आणि ह्या बाबतीमध्ये आपण कृषी विद्यापीठांचा सल्ला घ्यायला पाहिजे. कारण जमिनी वाचल्या ना तर आपण वाचू. आणि यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे जसा आपला फॅमिली डॉक्टर असतो, तर अशाच पद्धतीने आपल्याला फॅमिली फार्मर ठेवता येईल का, या दृष्टीने आपण जर आपला फॅमिली फार्मर आयडेंटिफाय केला आणि त्याच्यावर जर आपण विश्वास टाकला, तर तो फॅमिली फार्मर त्याचे ग्राहक सुरक्षित असल्यामुळे तो नेटाने प्रामाणिकपणे आपलं शेतीचं उत्पादन घेईल, ते आपल्या ग्राहकांना देईल आणि त्यामुळं ग्राहकांचं पण आरोग्य चांगलं राहील. आणि म्हणूनच फॅमिली फार्मर ही जी संकल्पना आहे ना, ही आपण प्रत्यक्षात उतरवूया. सेंद्रिय शेती, जैविक शेती, शाश्वत शेतीचा अंगीकार करूया. पुढचा काळ जो आहे, पुढचा काळ हा ज्याच्यामध्ये आपण जे बघतो की आजार वाढत चाललेत, कॅन्सरसारख्या ट्रेन आपण आता पंजाब हरियाणामध्ये येत आहेत, तर त्या कोल्हापूर भागसुद्धा आपला जी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरसुद्धा त्या ठिकाणी कॅन्सरसारखा एंट्री करत आहेत. तर याला आव्हान सामोरं जायचं असेल तर आपल्याला रेसिड्यू फ्रीवर गेलं पाहिजे. आता आपण म्हणतो नॅचरल फार्मिंगमध्ये, परंतु नॅचरल फार्मिंगमध्ये आता इतके प्रयोग आमचे चालू आहेत. ते प्रयोग चालू आहेत, त्याचे रिझल्ट येतील त्यावेळेस आम्ही त्याच्याशी भाष्य करू. परंतु आज मितीला आमचं सोल्युशन जे आहे या रेसिड्यू फ्रीवर आपण काम केलेलं आहे, त्याचे रिकमेंडेशन आमचे आहेत आणि ते आम्ही साक्षात या ठिकाणी उतरायचा प्रयत्न करतो आहे आणि शेतकऱ्यांचे घ्यावेत आणि आपली शेती ही शाश्वत शेती करावी असं आव्हान आम्ही या ठिकाणी करतो. तेव्हा मंडळी, रसायनमुक्त विषमुक्त अन्नासाठी आपण सारेजण प्रयत्न करूया. त्यासाठी थेट शेतकऱ्यांशी आपण संपर्क साधण्याची गरज आहे. आणि त्या बाबतीतही मोठाल्या सोसायट्या असतील किंवा मोठाल्या संस्था असतील, छोट्या संस्था असतील, या संस्थांच्याद्वारे हे काम नक्की होऊ शकतं. आणि कुठल्या संस्थांनी असा जर का पुढाकार घेतला असेल, प्रयत्न केले असतील ना, तर ते प्रयत्न तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. हे प्रयत्न आपण रयतेचा दरबारमधून इतरांपर्यंत नक्कीच पोचवूया. कारण आपलं अन्न, आपल्या जमिनी, आपला परिसर, आपला निसर्ग वाचवण्याची अत्यंतिक गरज आहे. आणि ह्या क्षणापासून आपण साऱ्यांनी प्रयत्न करण्याचीही गरज आहे. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे rayatecadarbар@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील, ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता. यातली माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यासाठी यूट्यूबवरती आमची 2 चॅनल आहेत, जनता दरबार, रयतेचा दरबार. या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही लाईक करायला पाहिजे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा. कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. पण त्यासाठी ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.